विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात सोलापुरात मनसे आक्रमक. मराठी भाषेचा अवमान केल्याचा आरोप करत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोखे आंदोलन केले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सोलापूरच्या मनसेकडून मराठी अक्षरांची ओळख बालभारती मराठी शब्दलेखन असे पुस्तक पोस्टाने पाठवण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं करायचं काय? सन्माननीय रावसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं करायचं काय? सन्माननीय रावसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या या सरकारने व या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरने काल आशा भोसलेंच्या शोक प्रस्तावासंदर्भात निवेदन करत असताना मराठी भाषेची अतिशय भयानक प्रकारे चिरफाड केली. तर त्यासाठी महाराष्ट्र निर्माण सोलापूरकडून आम्ही मराठी व्याकरण, मराठी बाराखडी, मराठी शुद्धलेखन व काही मराठी साहित्यिकांचा इतिहास अशी पुस्तकं त्यांना आम्ही त्यांच्या आज पत्त्यावर पाठवत आहोत. तरी नुसतं त्यांच्या पत्त्यावर पाठवणारी पुस्तकं नसून मराठी भाषेचा स्वाभिमान, मराठी भाषेचा इतिहास आणि मराठी भाषेचा अभिमान आहे. तर मी आज या राहुल नार्वेकरांना सांगतो की या मराठी भाषेपेक्षा, मराठी समृद्धीपेक्षा, मराठी संस्कारापेक्षा तुमची खुर्ची अजिबात मोठी नाही. त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आमची मराठी खूप मोठी आहे. 1200 वर्षापासूनचा त्याचा इतिहास आहे. तर तुम्ही ताबडतोब या पुस्तकाचं वाचन करा, त्यातून काय तर धडे घ्या. नाहीतर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तुमच्या घरासमोर करावं लागेल. कारण तुमच्या घरासमोर आज नुसतं पुस्तकं पाठवली आहेत. तर त्या पुस्तकातले धडे तुमच्या अंगावर, तुमच्या तोंडावर गिरवल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही, हे आम्ही आज राहुल नार्वेकरांना सांगतो. काल विधानसभा अध्यक्षांनी स्वर्गीय आशा भोसले यांच्या शोकसभेचा प्रस्ताव मांडताना जे मराठी भाषेची चिरफाड केली, तर ही सर्व महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि त्यांना मराठी यावं म्हणून आम्ही सोलापूर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं आज शुद्धलेखन, बाराखडी आणि मराठीचे साहित्यिकांचे पुस्तक त्यांना पोस्टाने पाठवत आहोत.